नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. विनयभंग व अॅट्रॉसिटी आरोपावरून मोहन माळी यास अटक. अलकुड एस येथील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाचालक मोहन शिवलिंग माळी, वय वर्ष 42, राहणार कवटेमंकाळ, यांनी अथणी तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय तरुणीशी अश्लील वर्तन करून जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल कवटेमंकाळ पोलिसात विनयभंग व अॅट्रॉसिटी गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी मोहन माळी यास पोलिसांनी अटक केली आहे. 8 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कवटेमंकाळ येथील नवीन बस स्थानकासमोर असलेल्या मोहन माळी बोरवेल्स या कार्यालयात फिर्यादी तरुणी कामास होती. त्या तरुणीशी अश्लील हावभाव करून व अश्लील व्हिडिओ दाखवले व तरुणी वॉशरूममध्ये गेली असता आरोपी मोहन माळी यांनी पाठीमागून जाऊन तिच्या खांद्यावर पाठीवरून हात फिरून तरुणीशी अश्लील वर्तन केले. तसेच तुमच्या जातीतील लोक जास्त दारू पितात असे जातीवाचक बोलून तिचा अपमान केला आहे, अशी फिर्याद तरुणीने पोलीस ठाण्यात दिली आहे. जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी आरोपी माळी यास नोटीस बजावली. त्यानुसार माळी हा कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपी माळी यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आहे. अधिक चौकशी करता मोहन माळी यास मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ दाखवले. सदरचे सीसीटीव्ही फुटेज विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात मोहन माळी, राहणार कवटेमंकाळ, यांच्या विरोधात विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी माळी यास अटक केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे करत आहेत. सदर गुन्ह्यातील पीडित तरुणी ही मागासवर्गीय समाजातील असून ती तरुणी मोहन माळी बोरवेल्स कार्यालयात काम करत होती. त्या तरुणीचा असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर अन्याय केला आहे. पीडित तरुणीस न्याय मिळाला पाहिजे. तसेच माळी यास मदत करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विशाल उर्फ लालासाहेब वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.